सांगितलं अध्यक्ष महोदय. वाजपेयी असोत, इंदिरा गांधी असोत, नेहरू असोत, यांनी नेहमीच आपल्या सार्वभौमत्वाची जाणीव भारतातल्या जनतेला आणि जगाला करून दिली. ठीक आहे, आता आपण काही बोलत नाही, त्याच्यावर काही कारण असेल, काही अडचणी असतील, आपण त्याच्यावर आमचा आग्रह नाही. पण अध्यक्ष महोदय, गुंतवणूकदार जे भारतात येतात, महाराष्ट्रात येत आहेत, त्यांना ज्यावेळी आपण निमंत्रण करतो त्यावेळी अध्यक्ष महोदय आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. आता पुणे विद्येचं माहेरघर आहे, आय टीचं हब झालं आहे, हिंजवडी आय टी पार्क आहे, खराडी यॉन आय टी पार्क झाले, मगरपट्टा सिटी, तळेगाव, पिंपरी चिंचवड, औंध, एवढं वाढत चाललेलं आहे. आणि आता माणसांना घरी जायला 3-3 तास लागायला लागले, घरून ऑफिसला आणि ऑफिसहून घरी यायला काही माणसं 3.5 तास खर्च करतात. माणसं आता पुणे शहर सोडून चालायला लागली. मधल्या काळामध्ये अध्यक्ष महोदय जवळपास आय टी कंपन्या आपल्या बऱ्याचशा हे अवघड आहे म्हणून स्थलांतरित होऊन गेल्या. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण कशावर जोर देतोय? आपण तिकडे ते आता समृद्धी महामार्ग केला तसं आमच्याकडे एक तो रस्ता येतोय शक्तिपीठ महामार्ग, कोणी अर्ज केलेला नाही, मागितलेला नाही. तर ती शक्तिपीठ कराच, आमचं काही तक्रार नाही. पण पुणे शहराचा हा ट्रॅफिकचा प्रश्न, मुंबई शहराच्या आसपासचा ट्रॅफिकचा प्रश्न, याच्यासाठी आपली शक्ती अधिक खर्च करा, एवढंच आज आम्हाला सांगायचं आहे. लॉकडाऊन नंतर 35 ते 40 कंपन्या पुण्यातून गेल्या. 125हून अधिक कंपन्यांची संख्या आता 86 झालेली आहे. हैदराबाद, बंगलोर, नोएडा यासारख्या शहरांनी सेज, टॅक्स हॉलिडे, सिंगल विंडो क्लिअरन्स असं धोरण केलं. त्यामुळे माणसं तिकडे जास्त आकृष्ट व्हायला लागली. स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला मार्केटिंग चांगलं करून तोंड देतोय आपण, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याच्यावर आमची काही आक्षेप नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की पायाभूत सुविधांमुळं आपण थोडंसं मागं पडतोय. आंतरराष्ट्रीय जगात आपण ज्यावेळी स्पर्धा करायला जातो आणि आकृष्ट करतो गुंतवणूक, त्यावेळी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर देखील तेवढेच क्षमतेचं असलं पाहिजे, एवढीच मला या ठिकाणी भूमिका आहे. वर्क फ्रॉम होम हे कल्चर जर डेव्हलप झालं नसतं तर अजून अर्धा तास सगळ्यांच्या प्रवासाचा वाढला असता. आज अध्यक्ष महोदय, माझी एवढेच ऑब्जेक्शन आहे की सरकारचा प्राधान्यक्रम चुकतोय. वीज, पाणी, वाहतूक याच्यावर आपण उपाययोजना न करता आपण नव्या इमारती बांधणं, नवे आय टी आणि नवीन इंडस्ट्री करणं याच्यावर आपण जास्त भर देतोय. आणि त्यामुळं तिथं आधी इकोसिस्टीम तयार करा आणि मग त्याचं मार्केटिंग करा, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्ग झाला, त्या महामार्गावर गुंतवणूक किती आली? त्या ठिकाणी आमचा विकासाला विरोध नाही, समृद्धी महामार्गालाही विरोध नाही. पण अध्यक्ष महोदय, ती इंडस्ट्री त्या ठिकाणी किती आली? आपण त्यावेळी ठरवलेलं की 18 इंडस्ट्रियल टाउनशिप उभारायचं. अध्यक्ष महोदय, पहिल्या टप्प्यात 4 टाउनशिप उभारण्यात येणार होत्या. जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रस्तावित टाउनशिपची जागांची पाहणी MIDC आणि MSRDCच्या वरिष्ठ अधिकारी पथकाने केली होती. या टाउनशिपचं काम कुठपर्यंत आलं? मला खात्री आहे उत्तरात आम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. किती उद्योग आले याची देखील सरकारने माहिती द्यायचं काम करावं. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी समृद्धी महामार्ग खुला केला. 4762 अपघात आतापर्यंत झाले, 314 जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या, मृत्यूची संख्या वाढते. अध्यक्ष महोदय, हा समृद्धीचा खरा आर्थिक कॉरिडॉर आहे असा सरकारचा दावा आहे. पण तशी त्या कॉरिडॉरच्या आसपास समृद्धी दिसायला पाहिजे. आणि त्या सगळ्या आसपास सरकारने एवढ्या गुंतवणुकीच्या घोषणा केल्यात, तर हे जे 18 ठिकाणी आपण इंडस्ट्रियल पार्क करणार आहे त्या समृद्धीच्या मार्गाने त्या ठिकाणी देखील
ही गुंतवणूक नेण्याचा काम करावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय,